चला दोन्ही संघ आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गरजेचं आहे. ही दोघांनाही विनंती आहे. मॅचला सुरुवात होईल. पाटील परिवार प्रेझेंट पाटील चषक 2026 आपण सर्वजण पाहतायत. आजचा रविवारचा दिवस, जसं मी सुरुवातीला म्हटलं की आजचा महत्त्वाचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंतिम दिवसातील सध्या सेकंड राऊंड मधला हा फर्स्ट मॅच मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. एका बाजूला अनवर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये RK11चा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. सध्या चर्चा करतायत राजू मिश्रा एका बाजूने चर्चा करत असताना संदीप सोनार द ब्रँड ऑफ आचोळे या संघाच्या माध्यमातून सातत्यानं आपण ज्यांना खेळताना पाहिलंय तोही सध्या मैदानात मला पाहायला मिळत आहेत. गॅटिक मानकर अनेक वर्ष वसे कोलीवाडासाठी मात्र ज्यांनी क्रिकेट खेळलेत. स्वतः गणेशजी काकडसर यंगस्टर पापडी या संघासाठी मात्र जास्तीत जास्त क्रिकेट ज्यांनी हाताळलेत तेही तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. सामना एक रंगतदार होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं तुकारामजी मांगेकर सर यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकू येणार आहेत. कारण 4 षटकांची एक बिग फाईट, बिग लढत मैदानावरती आहेत आणि दोन्ही असे संघ आहेत. एकतर 35 धावेचं आव्हान ज्या संघानं रोखलंय आजच्या पहिल्या सामन्यामध्ये अनवर 11 गोरेगावच्या संघानं गोलंदाजीचा अटॅक, त्यांच्याकडे एक सर्वाधिक चांगला गोलंदाजीचा अटॅक आहे. दुसऱ्या बाजूनं RK11 ज्या कमीत कमी धावा होत्या त्या 4 षटकांमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि तो स्ट्रगल होता, तो संघर्ष करून हा संघ मात्र मैदानावरती जिंकलाय. त्यामुळे मजा येईल लढतीमध्ये तुकाराम सर. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला, पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. योग्य विश्लेषण तुम्ही केले. एक जो आहे संघ RK11चा संघ प्रतिस्पर्ध्याला 25 वरती रोखलं होतं, तर दुसऱ्या बाजूला टीम अनवर 11 गोरेगावचा संघ आहे ना, त्यानं 35 धावांवरती रोखताना जवळपास 15 धावांना विजय संपादित केलाय. म्हणजे त्याने देखील 20-22 धावा दिल्यात. एकानं 20-22 दिल्यात, एकानं 25 दिल्यात. त्यामुळे मॅच रफ अँड टफ आहे. दोघांकडे चांगली गोलंदाजी आहे, दोघांकडे चांगलं बॅलन्स बॉलर आहेत. एक चांगला बॉलिंग युनिट आहे. पहिला चेंडू आणि अपील झालाय. बॅटच्या अगदी बाहेरच्या कडेला लागलं होतं आणि जे पाहिलं होतं एक्सप्रेशन अमृतचं की बाबा स्पर्श झालाय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज येतोय माघारी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केलाय. ज्यावेळी तो बॅटला स्पर्श झाला पाठीमागे गणेशजी ककडे सरांनी खूप चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय. बॅटर समीर थांबले होते परंतु पंचांचा बोट हवेमध्ये पंचाने सांगितलं हो. तिथे विकेट येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती मात्र विकेट आलाय. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये देवांश सध्या दाखल होत असताना पाहायला मिळतात. शाकिब आणि देवांशची जोडी आहेत. जसं या मैदानाचा उल्लेख झाला की आज ही पाटील परिवाराची स्पर्धा पुरापाड्याच्या मैदानावरती होत आहेत. सर, या मैदानाच्या विकेटची देखील तितकीच चर्चा आहे. कारण जी विकेट मैदानावरती आहेत खास करून मातीची विकेट आहेत आणि जितक्या वेगानं बॉल डिलिव्हर होत आहेत कदापि तिथे बॅटरला ज्यावेळी तो सामना करावा लागतो ना तिथे जास्तीत जास्त स्ट्रगलिंग करावं लागतं या विकेटवरती आणि ती विकेट खूप फास्ट आहेत. त्याच्यामुळे ही विकेट मैदानावरती पाहायला मिळाली होती. म्हणजे असं म्हणावं लागेल, तुमचंच म्हणणं थोडंसं पुढे नेतो. ही विकेट आहे ना, गोलंदाजाला विकेट घेऊन देते आणि चांगले जर बॅटिंग केली तर पुढच्या या डावाचं तुम्हाला तिकीट देऊन जातं. पुढच्या फेरीचं तिकीट ते देखील देऊन जातं. दोन्ही म्हणजे दोन्ही अंगाला बॅटिंग बॉलिंगला समान न्याय देणारी खेळपट्टी आहे आणि त्यामुळे तुम्ही चांगले फटके खेळले, अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळले तर धावाही येऊ शकतात. मागच्या 2 दिवसामध्ये धावा आल्यात 50, 55, 60, 70 धावा या मैदानावरती उभारल्या गेल्यात. धावा येऊ शकतात पण तसा खेळावं लागणार आहे. चेंडू हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय जाईल. एका पाठोपाठ एक लागलाय, दुसरा धक्का, फलंदाज बाद. महत्वाचं योगदान आहे, कारण अशा विकेट फार कमी पाहायला मिळतात. मातीच्या विकेट बहुतेक ठिकाणी काय असतं माहिती, कारण मातीच्या विकेटचे काय पहिला गडी बाद झाले ते बघूया. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, टॉपेज लागला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी टिपलाय झेल. आता काय झालंय, थोडंसं लाईफ फास्ट झालंय. प्रत्येकाला काय माहिती रेडीमेड पाहिजे. पहिला आपण कपडे पण शिवायचो माप देऊन,
आता प्रत्येकाला रेडीमेड झालं. तसं क्रिकेट पण काय रेडीमेड झाले. एकदा सिमेंटची विकेट बनवा आणि मग 10 वर्ष बघायला लागणार नाही. मातीच्या विकेटला थोडी मेहनत करावी लागते, परिश्रम द्यावा लागतो, घाम गाळावा लागतो. कदाचित ती मेहनत या पुरापाड्याच्या मैदानावरती, आणि या मैदानाचं पहिलं नाव गुलमोहर होतं. म्हणजे गुलमोहरची भरपूर मैदानं होती. त्याच्यामुळे त्या गुलमोहरचा सुगंध आणि त्याचा जो म्हणजे या क्षणाला ते गुलमोहर फुलतो थोडा. तसा या मैदानाचा एक इतिहास आहे आणि कदाचित खेळपट्टी आहे ना, ती त्या मेहनतीनं तयार केलेली आहे. आणि या मैदानावरती किंवा या विकेटवरती मोठमोठे खेळाडू का खेळून गेल्यात, त्यांनाही मैदान आवडतं किंवा या विकेटवरती खेळणं आवडतं, या सर्व काही गोष्टीचं विश्लेषण सातत्यानं पाहिलं. हॅट्रिक बॉल सध्या मैदानावरती हाताळल्यात आणि ती हॅट्रिक कंप्लीट झाल्यात. लगातारची तिसरी विकेट मैदानावरती अमृतने मिळवून दिल्यात. या स्पर्धेतील एक चांगली गोलंदाजी अमृतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट, हॅट्रिक कंप्लीट. कॉन ते हा चेंडू सोडून द्यावा काय झाला, पण शेवटच्या चली स्विंग झालाय. जसा रिव्हर्स स्विंग होतो ना, तसा बाई चेंडू आहे ना हवेमध्ये तरंगत आलाय, लहरत आलाय आणि त्याच वेळेला पायावरती, मागच्या पायावरती चेंडू लागलाय. आणि अगदी बनाना स्विंग, म्हणजे मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल ना, तर कधी कधी तो रिव्हर्स स्विंग होतो, नवीन चेंडू बनाना स्विंग होतो. तसा हा चेंडू स्विंग झालाय आणि आत येत असताना हॅट्रिक, एक विक्रम, एक पराक्रम, एक अचिव्हमेंट अमृतनं या सामन्यामध्ये दिले. आर के जो यंगस्टर पापडी सध्या गणेश काकडे यांना देखील बघतोय, त्यांनी नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. आपल्या वसई तालुक्यातील काही खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत, त्यांना संधी द्यावी, त्यांच्यातला टॅलेंट, त्यांच्यातली गुणवत्ता समोर यावी. आताही अमृतला बघतोय ना, हा खोचिवड्याचा खेळाडू आहे, खोचिवड्याच्या गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पण आज गणेश कक्कड आणि आर के अर्थात यंगस्टर पापडी जी चान्स देते, संधी देते, आणि ती संधीमुळे असे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. आणि आतापर्यंत संपूर्ण आपण या स्पर्धेचा विचार केला तर हा तिसरा मॅच सुरू आहे. तिसऱ्या मॅच मध्ये जवळपास सर एक गोष्ट जर आपण प्रामुख्याने पाहिली ना, तर जवळपास 24 विकेट, म्हणजे या तिसऱ्या मॅच पर्यंत आतापर्यंत 24 विकेट आल्यात. एकतर गोलंदाजाचा प्रामुख्यानं मैदानावरती दबदबा राहिलाय का, याही गोष्टीवरती सध्या चर्चा केली जात आहेत. अमृतनं लगातार 3 विकेट मिळवल्यात. तो सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, चांगली फिल्डिंग संदीप सोनार मॅन फ्रॉम आसोळेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फील्ड करतोय, एक सिंगल येते, सिंगलच्या मदतीनं धाबाधाव फलकावरती 4 बॉल नंतर एक सिंगल. म्हणजे आज संडेचा दिवस आहे आणि बऱ्याच वेळेला वाटतं संडे थोडंसं एंटरटेनमेंट डे आहे, फन डे आहे, पण आज विकेट डे आहे. विकेट येतात अगदी रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट येताना आपण पाहिलेत. पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये असं वाटलं होतं कॅटिंगच्या जवळ चेंडू जातोय का, थोडासा स्माईल चेहऱ्यावरती पाहिलं. आता बाकीच्या सांगत होते की कॅटिंग बाई थोडासा डाईव्ह मारायची होती आणि तेच सांगत होते तिथे थोडेसे डाईव्ह लागले असते तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. रिप्ले बघा, अमृतचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा जाणारा चेंडू होता. डाईव्ह मारावी की न मारावी, त्या थोडेसे द्विधामान स्थितीमध्ये होते. एक धाव ऍड होईल, स्कोर सध्या पोहोचलाय 2-3 गडी बाद 2. कंडिशन थोडीशी बिकेट आहेत, परंतु दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये तुम्हाला उभा राहायचं आहे. शेवटचा बॉल पुण्याचा पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे देखील एक चांगला बॉल अमृतच्या माध्यमातून हाताळला गेलाय. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट, त्याच्यानंतर 2 सिंगल आणि त्यानंतर आलेला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. अमृतच्या नावे षटक राहील आर के 11 या संघाचे. 1 षटक, 4 डॉट बॉल, 2 धावा, 3 विकेटाने या षटकामध्ये मिळवल्यात. एक छोटेसे धून ऐकूया आणि त्याच्यानंतर मैदानावरती येऊया. डीजे आपण सध्या स्क्रीनवरती डीबीएनच्या स्क्रीनवरती पाहतायत. हा दुसरा विकेट ज्या वेळेला होता तिथे झेल टिपला होता. त्याच्यानंतर आलेली ही तिसरी विकेट होती. अगदी सोडण्याचा प्रयत्न केला बॅटरने, परंतु बरोबर तो समोर आढळला. लेग बिफोरच्या माध्यमातून ती विकेट आलीत आणि लगातारची ती तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळत. हॅट्रिक विकेट तिथे मात्र साधली होती. नेक्स्ट मॅच K11 नालासोपारा आणि श्री गणेश विरार दोन्ही टीमच्या कॅप्टनांचा ऑफिशियल पहिला कॉल आहे. आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी पोहोचायचे. बरोबर या 4 षटकानंतर टॉस केला जाईल. K11 नालासोपारा आणि श्री गणेश विरार मध्ये 1 षटक, धावा धाव फलकावरती 2 विकेट गमावल्या 3. आपण ज्या मैदानावरती खेळतो त्याची देखील चर्चा चालली या स्पर्धेच्या निमित्तानं. आज जर बघितलं आउटफील्ड बघितलं थोडीशी धूळ असते, पण ही धूळ जास्त उडू नये याची काळजी किंवा याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे त्यांचं देखील मनापासून आभार आहे. कैलासवासी विठ्ठल वाल्या मात्रे आणि कैलासवासी जयवंती विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ
वसंत विठ्ठल म्हात्रे आणि रमाकांत विठ्ठल म्हात्रे याचकडनं या पाणीची व्यवस्था केली. त्याजवळल्या कोल्ड्रिंकची व्यवस्था देखील वसंत विठ्ठल म्हात्रे आणि रमाकांत विठ्ठल म्हात्रे यांच्या माध्यमातून झाले. त्यांचे देखील मनापासून आभार आहे पाटील परिवाराच्या वतीनं. त्याचप्रमाणे जय बालोबा मंडप डेकोरेटर्स यांचेही मनापासून आभार आहे. ओम साईराम डीजे टेंबीपाडा रमेश निजाई यांचेही मनापासून आभार, कारण या सर्वांची साथ या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. त्यांचं मनापासून आभार. पुढचा बॉल गॅटिंगचा मनकरचा पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. धावचीची संधी निर्माण झालाय. थ्रो थोडासा वाईडी झालाय. पुन्हा मात्र तो कव्हर करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. त्याचं रूपांतर 2 मध्ये होईल का? 2 मध्ये तर झालाय. गणेश कक्कड सरांच्या दिशेने मात्र फेकी झाली होती, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याने संघाची संख्या 6 धावा धापलकावरती आहे. 3 गडी बाद 6 धावा धापलकावरती. या बाजूला थ्रो झाला, त्या बाजूला थ्रो झाला. या अशा रन थोडं पहिल्यांदा पाहिलं ना तर या गोरेगाव संघाच्या डगआउट मधनं टाळ्यांचा आवाज आलाय. अनवर 11 बिल्कुल आपके डगआउट से तालियों की आवाज आनी चाहिए. जितनी ताली आएगी ना उतने रन आएंगे. जितनी ताली आएगी टीम खिलाड़ियों के लिए थोड़ा सा हौसला अफजाई होगी. तो तालिये की आवाज आनी चाहिए आणि त्या जितक्या टाळ्या येतील तितक्या धावा धापलकावरती येतील. समोर खेळाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचेल लॉंगॉनवरनं. तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण. आज गणेश कक्कड देखील बिझी राहिलेत. आता त्यांना विकेट कपरवरनं बॅकअपवरती यावं लागतंय. मागच्या 2-3 चेंडूचा खेळ पाहिला तेच कहाणी आहे. धापलकावरती धावा आहे. 3 गडी बाद 8. आणि पाठीमागच्या 3 बॉलची कहाणी जर पाहिली तर पाठीमागच्या 3 बॉलमध्ये 6 आल्यात. जसं आपण एका गोष्टीचा उल्लेख केला की त्या धावा येणं गरजेचं आहे किंवा तो टाळ्यांचा गजर खऱ्या अर्थानं अनवर 11 गोरेगावचा संघ करतोय. त्याचं कारण प्रामुख्याने पाठीमागच्या 3 बॉलवरती आलेल्या 6 धावा. डबल तुमचा उत्साह वाढवतो. पुणे त्या बॅकफुटला गेले, हलक्या हाताने चेंडूला मात्र ड्राईव्ह केला आणि हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत किंवा तुम्ही मातीच्या विकेटवरती क्रिकेट खेळतायत जिथे धाबा बनत नाहीत, त्यावेळी तुम्हाला सिंगल डबल घ्यायचे, स्ट्राईक रोटेशन करायचे आहेत आणि वेळोप्रसंगी तुम्हाला मोठा फटका मैदानाच्या मध्ये अद्ययावत करायचे आहेत. त्या गोष्टी सध्या केल्या जात आहेत. नक्कीच जसं आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो ना की गरज नाही कधी कधी सीट मिळणं, ट्रेनमध्ये घुसणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिला तुम्ही मॅचमध्ये इन व्हा, मॅचमध्ये घुसा आणि ज्यावेळेला कदाचित मौका मिळेल, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आयुष्य आणि क्रिकेट सारखं आहे. भरपूर काही असे गुगली चेंडू येतील तुमच्या समोर. थोडंसं संयमानं खेळायचंय. सध्या धापलकावरती धावा आहेत त्या 10. 3 गडी बाद 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला साकीब आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अनवर. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. गॅटिंग मानकर पुण्यात तयार. आतापर्यंत 8 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्यात. शाकिबनं 5 मध्ये 8 केल्यात. लास्ट बॉल. फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. संदीप सोनारच्या डोक्यावरून चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी मात्र फील करण्यात आला. वॉट अ स्टॉप. 2 धावा कंप्लीट. 2 धावा संघासाठी बचावल्यात. अजूनही तो बॅकअप मात्र शोधतायत, कारण बॅकअप अगदी गणेश कक्कड सर मात्र धावत आले होते गॅटिंग मानकरच्या अगदी पाठीमागे, परंतु तोपर्यंत 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. हे षटक टीम अनवर 11 गोरेगाव संघासाठी चांगलं राहिलंय, कारण की या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि ते येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. त्या 10 धावा मैदानावरती आल्यात. चर्चा होत राहील, परंतु एक छोटेसे धून ऐकूयात आणि त्याच्यानंतर येऊयात. आफ्टर 2 ओव्हर अनवर 11 गोरेगाव 12ला 3 विकेट. शकतो हे मागच्या 2 सामन्यांनी दाखवलेत. म्हणजे 30 मधला 35 रंगला, 24 मधला 26. तर रन बॉल मॅच जर रंगू शकतो तर टीम अनवर 11 गोरेगावला तेच करायचे आहेत. किमान 24, 25, 26 धावा धापलकावा. कारण तुमच्याकडे असे गोलंदाज आहेत अगदी टिचून मारा करणारे, 3-3 विकेट घेणारे, आणि त्याच्यामुळे त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित धावा धापलकावरती येणं अपेक्षित आहेत, गरजेचं आहेत. आणि ते येणार नाही याची काळजी आता टीम RK 11 अर्थात यंगस्टर पापडी ते घेताना दिसतील, कारण आता गोलंदाजीसाठी आलाय. मागचं षटक, मागच्या मॅच सामन्यातील षटक जे फक्त एक व्हाईट बॉलची रन
आली होती. मॅन ऑफ द मॅच घेतला होता अरमान. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. तिसरं षटक अगदी महत्वाचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचच्या हिशोबानं आणि ते कशा पद्धतीने हाताळतील अरमान याच्यावरती देखील चर्चा आहेत. प्रोजेक्ट स्कोर सध्या स्क्रीनवरती 24 दाखवतो. जसं आपण उल्लेख केला की 26, 27, 28 त्याच्या पुढे जाता आलं तर तोही प्रयत्न मैदानावरती करतील टीम गोरेगावचा संघ. आणि दुसऱ्या बाजूनं रोखायचं आहे टीम RK11 YSP या संघाला. एक्स्ट्रा पापडी संघ सातत्याने आपण पाहिलंय टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि आज पुन्हा एकदा मात्र तो संघ RK11 या नावानं मात्र मैदानावरती खेळतोय. पहिला बॉल त्या ठिकाणी मात्र खूप छान पद्धतीने हाताळलाय. खेळण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न झाला नाही. पहिला बॉल डॉट आलाय. अशा पद्धतीनं मैदानावरती जर बॅटिंग झाली तर कदापि धावा बनू शकणार नाही. थोडंसं वेगळा स्ट्रोक केला नाही तर ऑन साईडला तुम्ही स्कूप करू शकला, ऑफ साईडला नाही अप्पर कट करू शकला. थोडंसं दोघांचं मिश्रण होतं स्कूपचं आणि अप्पर कटचं. तोपर्यंत चेंडू निघून गेला एसटीएच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. खेळायचं होतं कव्हरच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॉन्ड लाईन जवळ चाललाय. 1 2 3 4 चौकार. चेंडू चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये. 4 चौकार. हा स्ट्रोक पहा पुन्हा अरमानच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला अनवरनं. त्यानं स्ट्रोक खेळला खूप छान पद्धतीनं. तिथे मात्र एक खेळाडू होता तो थोडा आधी थांबला होता. त्यानं अगदी पाहिलं की बॉल कुठे चाललाय. त्याच्यानंतर तो धावत सुटला आणि तोपर्यंत थोडा उशीर झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मला चौकार आलाय. चौकारानं धावफलकावरती धावा जर आपण जर जाऊन पोहोचतात तर 16 लॉस विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. अरमान पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. स्ट्राईक एनवरती अनवर 5 बॉलमध्ये 6 धावा त्यांनी बनवल्यात. आता त्याने देखील थोडा आपला गेअर चेंज केलाय आणि तो करावा लागेल कारण दुपारचं सत्र या मैदानावरचं आहे. तुम्ही सेकंड राऊंडचा मॅच खेळतायत आणि सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये खेळत असताना तुम्हाला 100% एफर्ट हे मैदानाच्या आतमध्ये द्यायचेच आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये पाटील चषकामध्ये आणि ते सध्या देत आहेत. अनवर वर्सेस अरमान. षटकातील पुढचा बॉल. पुण्यात मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अपील झाले पंचांकडे. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. अनवरला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. लगेच कमबॅक केला अरमाननं आणि अरमान कमबॅक करत असताना अनवर बाद. कॉन. होता बघा थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. राजू मिश्रा बिहाइंड द विकेट होते आणि अगदी चपलाईनं यष्टीचीत बाद केलं. स्टंपिंग केलं आणि त्यांनी सांगितलं यस इट्स OUT आऊट. क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय आणि ज्या फलंदाजानं चौकार ठोकला होता तो मात्र माघारी परतला. अनवर बाद होऊन तंबूच्या दिशेनं येत असताना सध्या धावा आहेत धापलकावरती 16 4 गडी बाद 16 धापलकावरती आहेत. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा मॅच दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करा. आपण संघ दाखल झाल्याची नोंद करायची आहे. इथे श्री गणेश विरारचा संघ खेळणार आहेत त्या K11 नालासोपारा आणि श्री गणेश विरार. आपण दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करा. संघ दाखल झाल्याची नोंद. बरोबर आयोजकांशी आपण संवाद साधायचा आहे, संपर्क साधायचा आहे. शेवटचे 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि इथून 9 चेंडूमध्ये 9 आल्या तर 25 होतील. कदाचित 9 चेंडूमध्ये 15 आल्या तर त्या 30चा पल्ला पार होऊ शकेल आणि तीच चर्चा सध्या मैदानावरती आहेत. मैदानाच्या बाहेर देखील तीच चर्चा सुरू आहे. चर्चा सध्या रंगल्या. चर्चेला उधाण आल्या परंतु पाहूया किती धावा होणार आणि त्यासाठी आता नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये शिफान दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अरमाननं एक चौकार गेल्यानंतर त्यांना आपल्या लेंथमध्ये बदल केला, लाईनमध्ये बदल केला, त्यांना विकेट मिळवून दिलीत आणि ती विकेट इम्पॉर्टंट होती. आता मैदानाच्या मध्ये शिफान कशा पद्धतीनं कामगिरी करतो हेही पाहूयात. अनवर 11 गोरेगाव संघ सध्या सिच्युएशन आहे 16ला 4 विकेट. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अरमानचा बॉल बॅकफुटला गेले. स्लाइस केलं. फटका खूप छान पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक मात्र डीप मधून वेगानं पुढे आला. संदीप सोनार फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. एका सिंगल वरती समाधान सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17-17. पाठीमागे विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव मैदानाच्या मध्ये निर्माण झालाय. शाकिब आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवण्याचा प्रयत्न सर तो करतोय आणि धावसंख्या 17ला 4. आणि शाकिबकडे स्ट्राईक पाहिजे कारण तो 10 वरती बॅटिंग करतोय. सध्या थोडासा वेळ त्याने घेतलाय. भाई नजरे थोडीशी जमा के बैठे. शाकिब भाई अच्छी बल्लेबाजी करे. स्ट्राइकर उनके पास आता है तो शायद चौका या छक्का लग सकता है क्योंकि अच्छी बल्लेबाजी करे. दूसरी तरफ अनवर भी बिल्कुल प्रयास कर रहे हैं. वो तो सटीक गेंदबाजी कर रहे हैं. अनिर्वा
इस बार अरमान अरमान चांगली गोलंदाजी करतोय. साकीब आणि समोर आहे अरमान. अकोटप्याचा चेंडू होता फ्लॅट बॅटेड. अगदी फोर हँड फटका. लॉंग टेनिस वाला बेसबॉल स्ट्रोक वाला हा फटका खेळलाय. मिडॉनला बीट करताना चेंडू बॉलच्या बाहेर चौकार. पूल करण्याचा प्रयत्न शॉटम चॅक केला बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून खेळलात आणि तितकंच करायचं होतं. तुम्हाला 30 सेकंडच्या आतमध्ये खेळाडू होते त्यांना बीट करायचं होतं. हा चौकार आला. चौकारानं संघाची धावसंख्या 21. आता सिच्युएशन खूप चांगली दिसतात. बॅटिंग करणारी टीम अनवर 11 गोरेगावची टाळ्यांचा गजर त्यांच्या डगआउट मधून झाला. आता आवाज येऊ लागल्यात कारण त्याचं कारण आहे मैदानाच्या मध्ये मागचा स्ट्रोक. अगदी तो स्ट्रोक ऊर्जा देणारा होता, उत्साह वाढवणारा होता आणि तो उत्साह वाढवत असताना सध्या डगआउट मध्ये ते स्माइली चेहरेही आपण पाहिल्यात. 21 ला 4. अरमान गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. षटकातील शेवटचा बॉल सोडून दिलाय बॉल. बाकीचा काम पंचांवरती टाकलाय. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धावाला धावफलकावरती धावा होतात त्या 22. सर पाठीमागच्या 11 बॉलचा खेळ पाहिला ना, पाठीमागच्या 11 बॉलमध्ये जवळपास 20 धावा ह्या गोलंदाजांनी आतापर्यंत खर्च केल्यात. याला कारण आहे जसं पहिलं षटक जे हाताळलं गेलं अमृतनं त्या षटकामध्ये कदाचित तो आउटस्विंगर चेंडू हा खेळताना कमी पडले होते. पण जसं अमृतचं षटक संपलं तसा गोलंदाजाला तो थोडासा रीड करता आलाय फलंदाजानं. आणि तेच कारण असावं की ज्याचं विश्लेषण तुम्ही केले मागच्या 11 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 धावा धावफलकावरती आहेत. जास्त बाहेर आहे. लेफ्ट आर्मरचा तुम्ही टर्न तर करतात. लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. जसा होतो ना तसा आउटस्विंगर चेंडू तुम्ही हाताळतायत. बोट फिंगर करतात. पण स्टार्ट कुठून करतात? उजव्या यष्टीच्या बाहेरनं, जास्त बाहेरनं टर्न होतोय. 45 डिग्रीमध्ये बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर 23. 2-3-4 23 लॉस ऑफ 4 विकेट्स. लेफ्ट आर्म म्हणून तुम्हाला कुठल्या लेंथ वरती गोलंदाजी करायची आहेत, कुठला बॉल बाहेर काढायचा आहे आणि कुठल्या दिशेने काढायचा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे अरमाननं मागच्या 2 बॉल थोडं चुकी त्याने केलं. 2 वाईट त्याने टाकल्यात. 2 एक्स्ट्रा त्याने दिल्यात. धावा धावफलकावरती 23 ला 4 येतापर्यंत कंडिशन. बॅकवर्डला गेलं. पुन्हा हलक्या चेंडूला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संदीप पुन्हा त्या वेगानं पुढे आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल द्यायचा आहे परंतु फेकी चांगली झाल्यात. राजू मिश्रानं जो बॅकअप केलाय एका सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिला 3 षटकांचा खेळ हा मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती 24 ला 4 विकेट गमावल्यात. ते टीम अनवर 11 गोरेगाव या संघानं RK11 YSP या संघासमोर. पुढचा मॅच होईल K11 नालासोपारा आणि श्री गणेश विरार. आपल्याला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. आपण लवकरात लवकर टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं. पुढचा टॉस हा आपला होणार आहे. एक हलकीशी धून ऐकूयात. येऊयात परत डीजेच्या माध्यमातून या मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण येऊया या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये. महत्वाचा मॅच सुरू आहे. दुसऱ्या फेरीचा हा सामना सुरू आहे आणि तिथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 24. 4 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. शाकिब खेळतात. 15 वरती 1 वरती बॅटिंग करतात ते सिफॉन आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईराज. जे संघ दाखल होता त्यांना विनंती आहे बरोबर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आहेत. आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे तिथे. जे संघ दाखल होत आहेत त्यांना विनंती आहे आपल्या खेळाडू कक्ष जो सर्व खेळाडूंसाठी आहे बरोबर आमच्या मुख्य जे स्टेज आहे व्यासपीठ आहे त्याच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तिथे आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे. आपण यावं. शेवटचं षटक. अकोटप्यात चेंडू होता. पाहिलं सोडून दिलं. चेंडू निघून गेलाय तो यष्टीच्या हातामध्ये. पण बॅट्समननं तो रिव्ह्यू घेतलाय. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. आता तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू किती आत आहे बाहेर आहे. पुढचा मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे कारण मागची 3 पैरं पाहिली ना तर बऱ्याच वेळेला आपण चॅलेंजरच्या संघानं पाहिले. आता K11चा संघ खेळणार आहे तर चॅलेंजरचा संघ जो चॅम्पियन ठरलेला संघ होता हा पुन्हा एकदा पहिला तिसऱ्या पंचाने पाहूया की चेंडू ज्या वेळेला उचली घेतलाय तेव्हा कुठून उचली घेतलाय आणि किती वरून
हा चेंडू गेलाय, किती दुरून गेलाय आणि किती वरून गेलाय. चला तिसऱ्या पंचाने पहिल्या डिसिजन आपल्यापर्यंत आलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या अगदी टोटल मध्ये ऍड होईल आणि तो रिव्ह्यू जो आहे तो सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचाचा डिसिजन आहे, त्याच्यामुळे येस बरोबर डोक्याच्या वरून बॉल गेला, त्यामुळे आता डोक्याच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे पंचाने सांगितलं येस व्हाईट बॉल. हा बरोबर डोक्याच्या वरून बॉल गेला, त्याच्यामुळे तो आता वन बाउंडचा इशाराही पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 25. बॅटिंग करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यू घेतला, तो रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल झालाय. आता वन बाउंडचा इशारा पंचांच्या माध्यमातून सध्या वन बॉम्ब करण्यात आलाय. ते गोलंदाजाला फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. साईराज पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार, स्ट्राईक वरती शाकिब. आतापर्यंत खूप चांगले बॅटिंग त्यानं केलं. 8 बॉल मध्ये 15 धावा त्यांनी बनवल्यात. शिफा नाईक मध्ये 1 रन बनवलेत. साईराज पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार, षटकातील पुढचा बॉल शाकिब साठी. फटका खेळलाय छान, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. टिपलाय त्यानं झेल, संपलाय शाकिबचा खेळ. शाकिबला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. 5वी विकेट मैदानाच्या मध्ये गमावल्यात टीम अनवर 11 गोरेगाव या संघानं 25-5. आणि त्या चेंडूला बघा उजव्या यष्टीच्या बाहेरनं मिड विकेट सीमारेषा पार धाडायचं होतं आणि ते करत असताना मात्र हा विकेट गमाला अमृतनं टिपलाय. हा झेल आणि फलंदाजला माघारी जावं लागतं. त्यांना उजव्या यष्टीच्या बाहेरनं खेचून मारण्याचं आणि जी की आता सध्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे ना, थोडंसं अगेन्स्ट विंड आहे, हवेचा प्रतिरोध आहे आणि तो प्रतिरोध कदाचित पार करता आला नाहीये या सामन्यामध्ये. जर आपण पाहिलं 5 गडी बाद 25 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय शेरू, क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी शेरू. किती धावफलक असायला हवा या सामन्यामध्ये ते देखील आहेत, कारण करंट रन रेट आता 8च्या आसपास आहे. या सरासरीने जर पुढे गेलं तर प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 32. सुरुवातीला जर पहिल्या षटकामध्ये फक्त त्या 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मागच्या काही षटकामध्ये केलेलं पुनरागमन आपण पाहिलं, कमबॅक केलंय या टीमनं. पुढचा मॅच तितकाच महत्वाचं आहे. आडव्या बॅटनं चेंडूवरती पाहिलंच नाहीयेत, लेनला पिक केलंच नाहीयेत आणि लेन थोडीशी लांब ठेवली ती. त्या 2 आणि 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना धावा धावफलकावरती 25-5 ही आतापर्यंत कंडिशन. 3.2 चेंडू फेकून झाल्यात. 4 बॉलचा खेळ बाकी. सायराज तयार, समोर शेरू. बॅकपुढला गेले, फटका पुन्हा ते छान पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये संदीप, तिथे फिल्डिंग करतायत. एका धाब्यावरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. जितकी चांगली फिल्डिंग तितका चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला संदीप सोनार कडून. एक सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 26-5 ही आतापर्यंत कंडिशन. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये अजून 4 बनतील, 5 बनतील, 6 बनतील की 3 मध्ये फक्त 3 धावा रोखण्याचं ध्येय समोर गोलंदाज देखील ठेवणार आहेत. कारण 30 धावांचा पल्ला, 30 धावांची वेस ओलांडायची की नाही, ओलांडून द्यायची की नाही याचाही विचार गोलंदाज करतोय. गोलवटप्याचा चेंडू आता वॉटरमॅनचा वापर केला. समोरच्या दिशेने चेंडू लॉंगॉनला फील्ड करतील, थ्रो करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग थोडीशी चुकी, कॉलिंग मध्ये चुकी होती. नॉर्स्ट्राईक एंडने तर बरोबर केलं होतं, पण स्ट्रायकर एंडच्या कडनं थोडीशी चुकी झाली आणि ते परतावा लागले फलंदाज. धावाच्या स्वरूपात गडी बाद. पहा पुन्हा हा बॉल कशा पद्धतीने हाताळलाय, खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. तिथून मात्र फिल्डर आले, एक चांगला बॉल त्याने कॅरी केलाय आणि डायरेक्ट स्ट्राईक एंडला त्याने फेकी केली राजू मिश्रा यांच्या दिशेने. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद होत असताना पाहू शकतायत. 27-6 धक्के आतापर्यंत लागल्यात टीम अनवर 11 गोरेगाव या संघाला. RK11 YSP या संघाच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत.
मिस्टर अरबाज मैदानावरती आलायत. जसा आपण उल्लेख करतो सर की 4 षटकांमध्ये 25 होणार, 4 षटकांमध्ये 24 होणार, 4 षटकांमध्ये 30 होणार. कितपर्यंत आपण जाऊ शकतायत. धावसंख्या सध्या 27 आहेत. हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. पण खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो की काय. सध्या चित्र तेच दिसतंय. फलंदाज मात्र तिथे धावचूच्या स्वरूपानं बाद होणार. रनआउट माध्यमातून विकेट आल्यात. 3.5 चेंडू, धावा 27 ला 7 विकेट. या वेळेला जर आपण गोलंदाजाला पाहिलं ना तर नाव त्यांचं साईराज आहे. आणि गणेश कक्कड त्याला सांगता भाई आपका नाम साई है और आपने सही गेंदबाजी की है. अगदी योग्य वेळेला योग्य गोलंदाजी कशी करायची ती साईराजनं या षटकामध्ये दाखवले. कारण आज धावफलक जो 27 दिसतो ना कदाचित 37 होऊ शकले असता, 37 धावांपर्यंत पोहोचू शकले असता. पण या षटकामध्ये 5 चेंडूवरती फक्त 3 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. अकोटाप्याचा चेंडू होता, थोडासा लांब चेंडू हाताला गेला होता. पुन्हा एकदा रिव्ह्यू, कारण एक रिव्ह्यू बाकी आहे, त्याच्यामुळे आता जाता जाता त्याचाही वापर करावा, असाही तो उपयोगाला येणार नाहीये. त्याच्यामुळे रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसऱ्या पंचा पाहण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू स्टार्ट कुठून झाला आणि त्याचा एंड कुठे झाला, स्टार्ट कुठे झाला आणि त्याचा एंड कुठे झाला हे तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पंचाने पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बरोबर त्या विदिन लाईननं ते चेंडू कट झालाय. 27 धावा झाल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीनं होईल, K11 अर्थात यंगस्टर पापडी संघ कसा पाठलाग करेल ते पाहण्यासाठी आपण येऊया. पण टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार इथे K11 नालासोपारा आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश विरार या 2 संघादरम्यान होईल टॉस. नाणेफेक केली जाईल. चला, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन K11 नालासोपारा आणि श्री गणेश विरार. आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्या शुभ असे टॉस होणार आहेत. मी साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं. चला, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्या शुभ असते. टॉस, कॉइन स्पिन, छाप आणि काटा, हेड आणि टेल्स. टेल आलाय. टॉस जो आहे टॉस सध्या पार पडलाय. श्री गणेश विरार संघाच्या बाजूने टॉस गेलाय. निर्णय काय आला, निर्णय काय असणार आहे. बॉलिंग प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा मॅच आहे. किती धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. 30-35. 30-35 तक रोकने की कोशिश करेंगे. कैसा लग रहा है ये टूर्नामेंट का आयोजन और पाटिल परिवार का ये पूरा टूर्नामेंट. ग्राउंड तो अच्छा लग रहा है, अभी खेलने के बाद पता चलेगा, देखते हैं फिर फर्स्ट खेलने का. बहुत सारे आपको बधाई रहेंगी. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आमच्या बाजूने असणार आहेत K11 नालासोपाराचे. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं. मी पण बिल्डिंग घेतली असते, क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना 4 षटकांचा किंवा मागच्या 3 मॅच पाहता धावा कमी होत आहेत, धावा बनत नाही आहेत, मातीची विकेट आहेत. तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न या मैदानावरती कराल. जास्तीत जास्त 40+ करायचा प्रयत्न खूप करेन. स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धा खूप चांगली आहे. मागच्या संडेला पण माझी टीम होती इकडे, पण क्वार्टरला हरलो. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा प्रयत्न करतो की अजून पुढे जायचा.
खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. K11 नालासोपारा संघाच्या आपण ह्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. कर्णधाराच्या श्री गणेश विरार संघाचे कॅप्टन होते. टॉसची कहाणी जर पाहिली तर टॉस श्री गणेश विरार संघाच्या बाजूने गेलात. त्याने सांगितलं प्रथमतः मी गोलंदाजी करू, बॅटिंग करायचे K11 नालासोपारा संघाला. मैदानावरती हा पुढचा मॅच आहे, परंतु सुरू असलेला मॅच देखील काही कमी नाही आहेत. तो देखील एक खूप महत्वाचा मॅच आहे. एका बाजूला अनवर 11 गोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला RK11 YSP या दोन संघादरम्यान मॅच सुरू आहेत. एक हलकीशी धून ऐकूयात आणि येऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिली इनिंग पाहिलं आपण, दुसरी इनिंग देखील आता इम्पॉर्टंट असणार आहे या मॅचची. पहिला बॉल ओध विकेट, पहिलाच बॉल राजू मिश्राच्या बॅटमधून फटका तर मात्र सजवला आहे आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार चौकार. सारा वेळ भेटला तर राजू मिश्राला हा फटका खेळण्यासाठी आणि सरळ चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने पाठवलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. अनवर 11 गोरेगाव वर्सेस RK11 YSP यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट 28 आहेत. स्टार्ट खूप चांगला होणं अपेक्षित होतं, तो स्टार्ट सध्या मैदानावरती झाला चौकारानं. 4 धाब्याने सुरुवात मात्र या ठिकाणी करण्यात आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसरा बॉल घेऊन दानिश तयार, समोर राजू मिश्रा. पुन्हा एकदा आणखीन एक पुल, तो देखील मात्र सक्सेसफुल ठरतोय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा सिग्नल, चौकार की षटकार. पंच आता मात्र शहानिशा करतात आणि पंचाने दर्शवलाय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 4-4. मात्र पाहायला मिळत आहे दानिशच्या गोलंदाजीवरती राजू मिश्राच्या बॅटमधून एका वेगळ्या अंदाजामध्ये आता सध्या बॅटिंग करतायत. कुठलाही प्रेशर, कुठलाही दबाव आपल्यावरती घेत नाहीत आणि ते दडपण न घेता सध्या मैदानाच्या मध्ये राजूची बॅट आता बोलू लागल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्या. धावसंख्या फलकावरती 8. गोलंदाजीमध्ये बदल करावे लागतील दानिशला. कशा पद्धतीने मैदानावरती तो बॉल मध्ये बदल करेल हे देखील खूप महत्वाचं आहे. षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. अगदी त्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. तिथे कॅच सुटलाय. जीवनदान मिळालाय. एकचा फायदा डबल मध्ये होणार का? हो, डबल मध्ये फायदा होतोय. 2 धावा येत असताना धावसंख्या धावफलकावरती 10. 21 बॉल मध्ये अजूनही 18 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. आता हवा देखील मात्र प्रचंड वेगानं मात्र वाहू लागल्या मैदानावरती. हवेचा स्रोत देखील मात्र वाढलाय. 28 धाव्यांचं टार्गेट. अनवर 11 गोरेगाव वर्सेस RK11 मध्ये सध्या सुरू असलेली मॅच. प्रत्येकाच्या नजर या मॅच वरती. डीबेंच आमचे कॅमेरा देखील मात्र सध्या रेडी आहेत. स्ट्राईकला राजू. 3 बॉल मध्ये 10. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग स्ट्राईक रेटनं तो करतोय. थोडा पुढे टाकलाय बॉल, त्याला खेळायचा प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन डे विकेट होईल का? तितक्याच वेगानं तो धावलाय. एक धाव त्यानं मात्र घेतलाय. दुसऱ्या धाव्यासाठी आता लगेच तो पलटणार, कारण तिथे बॅकअप नाहीयेत आणि बॅकअप नसल्या कारणामुळे मात्र सिंगलचं लगेच दुसऱ्यामध्ये रूपांतर, 2 धाव्यांमध्ये रूपांतर त्यांनी केलेत. धावसंख्या 12. खूप चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो राजू कडून. लगातार 2 चौकार, त्याच्यानंतर 2 डबल. धावसंख्या 12. अंतिम 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. रिक्वायर्ड रन रेट आता 4.80च्या घरामध्ये गेल्यात, कारण 20 बॉल मध्ये 16 धाब्यांचं लक्ष हे मैदानावरती पाहायला मिळेल. दानिश तयार. फटका पुन्हा मात्र खेळायचा प्रयत्न केलाय.
आता सर्कलच्या बाहेर अगदी खेळाडू गेला, तिथून मात्र फिल्डिंग केलं, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डॉट बॉल आलाय. डॉट बॉल देखील येणं गरजेचं आहे. ते जर मैदानाच्या मध्ये हाताळले तर या मॅच मध्ये परतण्याची ती संधी मिळू शकते. टीम अनवर 11 गोरेगावला पहिल्या मॅच मध्ये अनवर 11 गोरेगाव या संघानं जी गोलंदाजी केली ना ती खूप महत्वाची होती. कल्पवृक्ष ब्रदर्स या संघाला 35 धावा 30 बॉल मध्ये त्याने करू दिला नाहीत. या मॅच मध्ये थोडा सेंटेन क्लिअर आहे. बॅटिंग करणारी टीम RK 11 YSP चा आक्रमक भूमिकेमध्ये ते सुरुवातीलाच राहिल्यात. सिंगल मात्र तिथे कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल. धावा धावफलकावरती 13, टार्गेट मैदानाच्या मध्ये 28 आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये रन करायचे 15. थँक्यू सो मच. पाटील परिवार पुरापाड आयोजित पाटील चषक 2026 पाहतात. आज पाटील परिवाराची भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 13. दानिशच्या षटक्यामध्ये रन आल्यात. ज्या दानिशनं मागच्या अगदी मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली होती त्याच दानिशच्या षटक्यामध्ये रन आल्यात 13. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिफान तयार होत असताना पाहायला मिळेल. शिफान देखील मागच्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. तो शिफान तयार. राजू मिश्रासाठी 6 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलं. 13 धाव्यांवरती तो बॅटिंग करतो. संदीप सोनार अजून एकही बॉल त्याने फेस केला नाहीत. तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. फक्त एन्जॉय करतोय बॅटिंग राजू मिश्राची. चला घाई करत वेळ जास्त दौडू नका ही सर्वांना विनंती आहेत. याच्यानंतर पुढच्या मॅचेस देखील खूप महत्वाच्या असतील. एका बाजूला श्री गणेश विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल K11 नालासोपारा. नुकताच झालेली एक स्पर्धा या मैदानावरती तिथे देखील K11 नालासोपाराचा संघ खूप चांगला खेळलात आणि तो संघ पुण्यात तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश विरार हे देखील मात्र सातत्याने नाव घेतलं जात आहे. तो देखील एक चांगला संघ आहे. त्याच्यानंतर YK गोरेगाव आणि साई शिलेवन असे एकूण 8 संघ तुम्हाला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील या मैदानावरती. 18 बॉल मध्ये 15 धावेची गरज. शिफान तयार. स्ट्राईकला राजू मिश्रा. स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला राजू कडून. पहिल्यांदा काहीतरी वेगळं पण घडलंय. यापूर्वी त्यानं खूप चांगली बॅटिंग केली. ऑन साईडला त्याने सातत्याने टॅकल केलं होतं. ऑफ साईडला त्याने खूप चांगले स्ट्रोक खेळले होते कव्हरला. आता तो स्विच इट खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. थोडा पुढे टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची कहाणी मैदानाच्या मध्ये डॉट बॉल हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते मॅच मध्ये घेऊन येतील अनवर 11 गोरेगाव या संघाला. 17 बॉल मध्ये रन करायच्यात 15. षटकातील पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. झेलची संधी. ही झेल निर्णायक ठरू शकले. सी झेल ड्रॉप. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. जर तुम्ही झेल पकडू नाही शकले तर गोलंदाजाचा तो आत्मविश्वास नाही वाढणार. पहा पुण्यात हा झेल कशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झालाय. अगदी हवेमध्ये बॉल होता. राजू मिश्राचा फटका फसला होता. तिथे क्षेत्ररक्षक आले सर्कलच्या आतमध्ये. त्यांनी मात्र प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न यशस्वी राहिलाय. झेल कॅरी नाही करण्यात आलाय. 16 बॉल मध्ये रन करायच्या 14. सध्या आमच्या पाठीमागे केवळ आहेत घनश्यामजी भोईर. अगदी भोजनाचा आस्वाद घेत आहेत. पहिल्या घेरवरून अगदी तिसरा घेर त्यांनीही टाकलाय तिथे. 16 बॉल मध्ये रन करायच्या 14. राजू मिश्रा 8 बॉल मध्ये 14. संदीप सोनार 0 वरती आतापर्यंत 0 आहेत. 14 विकेट तिथे नाही. ही चांगली बाब आहेत RK 11 YSP यंगस्टर पापडी या संघाची. चला घाई करा जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने तुम्हाला मी विनंती करतोय. पुढचा बॉल पुण्यात एक चांगला बॉल. चेंडू मात्र चला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगला फिल्डिंग केलेत. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 15. ज्यावेळी तुम्ही कॅचेस घेतात किंवा फिल्डिंग चांगली करतात त्यावेळी तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. टीम तिथे चांगली कामगिरी करत असते. पण ज्यावेळी झेल सुटतं त्यावेळी भरपूर काही गोष्टीवरती चर्चा होत आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 15. 15 बॉल मध्ये रन करायच्या 13. पंधरा बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष पाहायला मिळेल. अगदी हे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट असतील. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल पुन्हा आता पाहायला मिळतात. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती जातील फिल्डिंग करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरतीच मात्र समाधान व्यक्त करावं लागेल.
एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती 16. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये रन करायचे 12. सेकंड ओव्हर सुरू आहे. 14 मध्ये 12 धावेची गरज आहे. येणाऱ्या 14 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 धावेची गरज आहे. संदीप सोनार आणि राजू मिश्रा ही जोडी मैदानाच्या मध्ये सध्या कामगिरी चांगली करतात. पार्टनरशिप सध्या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये उभारत असताना आपण या दोन खेळाडूंना पाहतायत. पुढचा बॉल वेगवान बॉल होता त्या ठिकाणी. चेंडू मात्र अगदी चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंतांचा सिग्नल चौकार. कधी कधी नशिबाची साथ जर तुमच्या पाठीशी असेल ना तर असं चित्र मैदानावरती घडतायत. बॅटला लागला बॉल अगदी 2 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आणि त्याच्या बाजूला असलेल्या खेळाडू त्यांच्या मधून हा बॉल मात्र ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यात. आता 13 मध्ये रन करायच्या 8. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. संदीप सोनार देखील आता मैदानाच्या आतमध्ये हात खोलतोय. त्याच्या बॅट मधून देखील चौकार आल्यात. तो देखील आता मात्र स्वतःला सांगतो की हो आता ही मॅच आपल्यासाठी ऑन झाल्यात. सामना आपण थोडा पुढे आहोत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या मध्ये परंतु आता अपील होत आहेत. पंचही दात पेटावून लावत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 20. पाण्याची गरज आहे त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या मध्ये होणार आहे. आफ्टर 2 ओव्हर 20 विदाउट लॉस. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 8. डीजे 12-8. बारा बॉल मध्ये 8 डाब्यांचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. राजू मिश्र आतापर्यंत 9 चेंडू 15 धावेची एक वादली विस्फोटक खेळी त्यांनी साकारल्यात. संदीपच्या माध्यमातून आपण पर्यंत 3 मध्ये 5. चला 12 चेंडू मध्ये 8 डावेचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळेल. ऑल सेट ऑल गो मैदानाच्या मध्ये पुन्हा त्या मॅचला सुरुवात होत आहेत. हे 12 बॉल अगदी निर्णायक 12 बॉल असणार आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे आता 8. RK11 YSP चा संघ सध्या आपण पाहतात 20 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतील. मिस्टर अनिकेत. थँक्यू कॅमेरामॅन साहिल. 25 नंबरची जर्सी परिधान केलेला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 मध्ये 8 डावेचं लक्ष. चला घाई करा भरपूर वेळ जातोय प्लीज विनंती आहे आपल्या सर्वांना रिक्वेस्ट असेल. 12-8. पहिला बॉल फटका खेळलाय अगदी छान पद्धतीने चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ आणि तो निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉल वरती राजू मिश्राच्या बॅट मधून चौकार. कशा पद्धतीने पाठवू शकतो हे सातत्याने दाखवून दिल्यात. अगदी 3 मित्र बसलेत त्यांच्याच दिशेने तो बॉल गेला होता. एन्जॉय तेही करतायत तिथे. 11 बॉल मध्ये आता रन करायच्या 4. 24 धावा विदाउट लॉस आफ्टर 2.1 ओव्हर्स. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 24. या मॅच मध्ये आता लवकरात लवकर विजय कसा मिळवता येईल याच्यासाठी राजू मिश्रा प्रयत्न करतायत आणि ते प्रयत्न देखील सफल होत आहेत. 11 मध्ये 4.
पुन्हा खेळण्याचा प्रयत्न थोडं लवकर खेळले तसं चित्र दिसतंय, परंतु ती रनिंग बिटवीन द विकेट वेगाने करतायत, स्वतःवरती नाराज आहेत. पंच लेगबायचा इशारा घोषित करत असताना आपण पाहू शकतात एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 25. 10 चेंडूमध्ये 3 धावेची गरज. आपले साथीदार संदीप सोनार यांना मात्र सध्या स्ट्राईक त्यांनी दिलेत. संदीप सोनारनं आतापर्यंत एक चौकार त्याने खेळलाय, एक डॉट बॉल खेळलाय, एक सिंगल त्याने घेतलाय. 3 मध्ये 5 धावा त्यांनी बनवल्यात. राजू मिश्रा 11 मध्ये 19. एक महत्वाची इनिंग त्यांना आतापर्यंत साकारली या मॅच मध्ये. 10 बॉल मध्ये 3 धावा हे या मॅचचं समीकरण. अनिकेत तयार. अनिकेतचा बॉल स्विच हिट आणि ओ माय गॉड, असं वाटलं की आता विनिंग अगदी मोमेंट विनिंग शॉट असू शकतो, परंतु तो अडलाय तिथे. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 26. खूप चांगला फटका होता संदीप सोनारचा. अगदी स्माइली चेहऱ्यावरती ती स्माइल देखील पाहायला मिळत आहेत, कारण ज्या पद्धतीने त्याला स्ट्रोक खेळला होता त्यानंतर अगदी तो बरोबर तो आपला तिथे बांध आहे त्या बांधाला अडलाय. 9 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. राजू मिश्रा इज ऑन स्ट्राईक. त्याने फिनिश करण्याचा मौका दिला होता संदीप सोनारला. आता सध्या तो स्ट्राईकला आलाय आणि स्ट्राईकला येत असताना मैदानाच्या मध्ये स्ट्रोक त्याने खेळलाय हवेमध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग मोमेंट, विनिंग चौकार आणि या चौकारानं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. मॅचला जिंकलाय टीम RK11 YSP यंग स्टार पापडी या संघानं मात्र हा सामना आपल्या नावी केलाय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूयात. 10 विकेट्सनं हा मॅच आपल्या नावी केलाय. ही पार्टनरशिप देखील महत्वाची होती. राजू मिश्रा 12 मध्ये 23, संदीप सोनारच्या 4 मध्ये 6. अनवर 11 गोरेगाव. जशी गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली तशी गोलंदाजी या मॅच मध्ये नाही राहिली आणि त्याचा फायदा घेत असताना दोन्ही सलामीवीर बॅटर यांनी मात्र तडाखेबाज बॅटिंग करत असताना राजू मिश्राच्या ती एक घनागती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो त्या खेळाडूचं नाव आहे 12 चेंडू 23 धावा. ज्या बॅटरच्या बॅटमधून आल्या मैदानावरती एक चांगली बॅटिंग त्याने केली, परंतु दुसऱ्या बाजूने मैदानावरती एक षटक, त्यानं 2 धावा 3 विकेट त्याने घेतल्यात. त्यामुळे तो खेळाडू आहेत मॅन ऑफ द मॅचच्या अगदी हकदारामध्ये 2 खेळाडू होते. एक राजू मिश्रा होता 12 मध्ये 23 धावा, कारण त्याही इम्पॉर्टंट होत्या. दुसऱ्या बाजूला एक षटक टाकताना 2 धावा आणि हॅट्रिक विकेट 3 विकेट अमृत यांनी देखील घेतल्या होत्या. त्यामुळे अमृतचाही स्पेल खूप महत्वाचा होता. मॅन ऑफ द मॅच